जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना महिना उलटूनही अटक नाही. संगमनेर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. दंगलीची शक्यता वर्तवत अप्पर पोलीस अधीक्षकांच्या हस्ते थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन. तर तक्रारदार तडजोडीसाठी तयार नसल्याने राजकीय मध्यस्थांचे दावेदार आणले. बघा सविस्तर न्यूज NMPवर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMPमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर म्हणजे आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून. आणि बातमी आहे ती शहरातील समनापूर रोडवर एका युवकावर झालेल्या थरारक आणि जीवघेण्या हल्ल्याला 1 महिना पूर्ण झाला तरी अद्याप मुख्य आरोपींना अटक करण्यात संगमनेर शहर पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांच्या सुस्त आणि संशयास्पद कार्यपद्धतीमुळे संगमनेरकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पीडित तक्रारदार यांचे नातेवाईक अर्जदार शेख गप्पार लतीफ यांनी थेट श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची संगमनेर येथे भेट घेऊन अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांना कडक कारवाईचे निवेदन सादर केले आहे. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी संगमनेर शहराजवळील समनापूर रोडवर एका टोळक्याने पूर्व वैमनस्यातून एका युवकाला गाठले होते. या टोळक्याने लोखंडी गज, चाकू आणि चॉपरसारख्या जीवघेण्या शस्त्रांनी त्या युवकावर तब्बल 7 वार केले होते. या भीषण हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एकूण 9 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या पूर्वीचे IPC कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न आणि सध्या 2023 नुसार BNS 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये आरोपी अरबाज जहागीरदार, जुनेद शकील शेख, सुफियान पठाण, शकील शेख उर्फ मामू वेल्डर, फरहान पटेल, रेहान पटेल, इरफान सहारा, आसिफ पूर्ण नाव माहीत नाही, तर 9 साहिल शेख या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही महिना उलटला तरी पोलिसांना मुख्य आरोपी पकडता आला नाही किंवा मुख्य आरोपींना पकडण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा थेट आरोप अर्जदाराने केला आहे. प्रेक्षकांनो म्हणतात ना, कानून के हात लंबे होते, ही मन संगमनेर पोलिसांच्या बाबतीत फोल ठरल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या याच संशयास्पद दिरंगाईचा गैरफायदा घेत 9 पैकी 5 आरोपींनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्थातच अँटिसिपेटरी बिल मंजूर करून घेतला आहे. उर्वरित आरोपीही आता याच मार्गावर असून पोलीस त्यांना अटक करण्याऐवजी जामीन मिळवण्यासाठी छुपी मदत करत आहेत का, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. त्यातच आर्थिक देवाणघेवाणीचा संशय आणि राजकीय मध्यस्थी. प्रेक्षकांनो, या संपूर्ण प्रकरणात पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा मागे घेण्यासाठी आणि आपापसात वाद मिटवण्यासाठी काही राजकीय व सामाजिक पुढारी तक्रारदाराच्या घरी चकरा मारत असून त्यांच्यावर तडजोड करण्यासाठी दबाव आणला जात असल्याची देखील चर्चा शहरात सुरू आहे. मात्र राजकीय आणि सामाजिक दबावाला न जुमानता तक्रारदार अर्जदार शेख गप्पार लतीफ हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी स्पष्ट केले की आज आम्ही तडजोड केली तर भविष्यात याचे मोठे गंभीर परिणाम आम्हाला आणि समाजाला भोगावे लागतील. अशा गुन्हेगारामुळे शहरात गुंडगिरी फोफावत असून पोलिसांनी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता आम्हाला न्याय दिला पाहिजे. जर सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला तर सामान्य नागरिकांचा पोलीस आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल. यामुळे संगमनेर शहरामध्ये भविष्यात मोठी दंगल घडण्याची किंवा शांतता धोक्यात येण्याची दाट शक्यता निवेदनातून वर्तवण्यात आली आहे. प्रेक्षकांनो, 25 मे 2026 रोजी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीने हे निवेदन थेट माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना देण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्वतः यात लक्ष घालावे आणि फरार आरोपींना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. आता या वरिष्ठ पातळीवरून काय ॲक्शन घेतली जाते आणि स्थानिक पोलीस फरार आरोपींना जेलची हवा दाखवतात की आरोपी कोर्टातून जामीन मिळवण्यात यशस्वी होतात, याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज NMP, संगमनेर.